नमस्कार, मी वर्षा घेऊन आली आहे एक नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी। आज कुठली टिप्स किंवा कुठली शासकीय योजना मी आज तुमच्यासाठी आणलेली नाही आहे, तर या आपल्या कमेंट्समधून काही युजर्सनी मला ग्रामसेवक नोकरीविषयी प्रश्न विचारले होते। त्यांच्या मनातील काही शंका आहेत आणि ग्रामसेवक नोकरीचे फायदे किंवा तोटे यावरती आजचा हा व्हिडिओ आहे। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर सर्वात प्रथम मला एक युजरने विचारलं होतं की तुम्ही ग्रामसेवक होण्यासाठी कोणती एक्झाम दिली आणि महिलांनी ग्रामसेवक होण्यासाठी काय करावे। तर बघा, मी 12वी नंतर डी-एड केलं आणि डी-एड सी-ई-टीची तयारी करत असतानाच डी-एड झाल्यानंतर आमची सी-ई-टी झालीच नाही आणि या सी-ई-टीची मी तयारी करत होते आणि त्यावेळेस मी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची पण तयारी करत होते की आपण प्रयत्न करून बघू एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जर आपण पास झालो तर नुसतं शिक्षकच नाही तर दुसऱ्या पण एखाद्या फील्डमध्ये आपण जाऊ शकतो। या हेतूने मी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची पण तयारी सुरू केली होती आणि त्याच वेळेस 2012मध्ये ग्रामसेवक पदभरती निघाली। सरळ सेवेने ही पदभरती होती आणि मी 2012मध्ये ग्रामसेवक पदाची परीक्षा दिली, इंटरव्ह्यू झाले आणि त्यात मी क्वालिफाय झाले। तर अशा पद्धतीने परीक्षा देऊन आपण सरळ सेवेने या ग्रामसेवक पदावरती येऊ शकतो। त्यानंतर त्यांनी मला विचारलेलं आहे की महिलांनी ग्रामसेवक होण्यासाठी काय करावे। तर महिला आणि पुरुष दोघांसाठी ही परीक्षा असते आणि आपण परीक्षा देऊनच या फील्डमध्ये येऊ शकतो। आणि त्यानंतर ती काहींच्या मनात मार्च एंडिंग असतं, इलेक्शन असतात, कधी-कधी वरिष्ठ कार्यालयाकडून तातडीचे अहवाल मागवले जातात, अभियानं असतात, वेगवेगळ्या योजना असतात। तर अशा वेळेस आपल्याला जास्त वेळ द्यावा लागतो आणि मग आपल्याला हे सर्व फेस करावं लागणार आहे हे गृहीत धरून आपण या क्षेत्राकडे येऊ शकता। आणि अनेक चांगल्या महिला आहेत की ज्यांनी या पदावरती खूप चांगलं काम केलेलं आहे, त्यामुळे नक्कीच आपण सुद्धा या क्षेत्रात यावं। परंतु या छोट्या-मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळं आपण हँडल करून आणि मग या क्षेत्राकडे यावं। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की परीक्षेची लेवल कशी असते, जिल्ह्यानुसार अवघड किंवा सोपी अशी असते का। तर परीक्षेची लेवल मी तुम्हाला सांगते की जशी एमपीएससी यूपीएससीची एक्झाम असते त्यापेक्षा थोडी काठिण्य पातळी ही कमी असते। परंतु आता शासन स्तरावरती असा पण विचार चालू आहे की ग्रामसेवक ची जी नोकरी आहे, ग्रामसेवक पद भरती जी ती पण एमपीएससीतून व्हावी। तर पुढे होऊ शकतं असं की एमपीएससीतून सुद्धा ग्रामसेवक पद भरती होऊ शकते, कारण ग्रामसेवकाकडे इतक्या योजना, इतकं कामाचा जो आवाका आहे ते पाहता की एमपीएससीतून सुद्धा पदभरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही। परंतु सध्या तरी तसं नाही आहे आणि काठिण्य पातळी एमपीएससीपेक्षा थोडी कमीच आहे। तुम्ही कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा जर सिलेबस तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तो जरी तुम्ही केला तरी सुद्धा तुम्ही ही परीक्षा पास होऊ शकतात। म्हणजे बेसिक 4 विषय जे आहेत मराठी, त्यानंतर इंग्लिश, त्यानंतर गणित आणि त्यानंतर आहे जनरल नॉलेज। हे जर तुम्ही चांगले व्यवस्थित केले तरी सुद्धा तुम्ही ही परीक्षा पास होऊ शकतात। आणि अभ्यास कसा करावा, कोणकोणती पुस्तकं रेफर करावी याबद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर त्याचा मी सविस्तर एक व्हिडिओ टाकेल, प्लीज आपण मला कमेंटमध्ये कळवावे। त्यानंतर पुढची एक कमेंट आहे की ग्रामसेवक म्हणून काम करताना राजकीय डॉन यांचा गावातील ग्रामसेवकावर दबाव असतो का। तर याचं उत्तर मी सांगेल। आता राजकीय डॉन म्हटल्यापेक्षा राजकीय पदाधिकारी आपण हा शब्द वापरूया की प्रत्येक डिपार्टमेंट कुठलाही असो की तिथे राजकीय हस्तक्षेप म्हणजे थोड्याफार प्रमाणात राजकारणाचा तिथे वर्चस्व असतोच। परंतु आपण सुरुवातीपासूनच जर प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे काम करण्याची सवय जर ठेवली तर आपल्याला फारसा त्याचा त्रास होत नाही। आणि सगळ्याच व्यक्ती वाईट असतात असं मी म्हणत नाही, कारण आपण जर त्यांना समजून सांगितलं की हे नियमाच्या बाहेर काम आहे, हे बेकायदेशीर काम आहे आणि हे जर केलं तर त्यात म्हणजे आमची तर नोकरी धोक्यात आहेच, परंतु आपल्याला पण त्याचा त्रास होऊ शकतो। त्यामुळे की राजकीय पदाधिकाऱ्यांचा जरी वर्चस्व असला, जरी त्यांचा हस्तक्षेप असला तरी तो कितपत घ्यायचा हे आपल्यावरती अवलंबून आहे। त्यामुळे एखादं बेकायदेशीर काम असेल तर स्पष्ट नाही म्हणायला शिका आणि एवढं करून पण जर त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, त्यांचं म्हणणं आहे की मी सध्या ग्रामसेवकचा फॉर्म भरलेला आहे आणि आता 20-25 दिवसात एक्झाम होईल। तर मला सांगा सध्या म्हणजे 3 वर्ष कंत्राटी पद असेपर्यंत 16,000 रुपये मानधन आहे आणि 3 वर्षानंतर किती पेमेंट होतं आणि परमनंट होण्याचे चान्सेस आहेत का आणि 3 वर्षानंतर काढून टाकतात का। आणि त्यांनी माझा पगार पण विचारलेला आहे आणि यूपीएससी एमपीएससी या परीक्षांसाठी वेळ मिळतो का। तर कमेंट करणारे जे कोणी आहेत तर त्यांना सर्वात प्रथम ग्रामसेवक परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं सिलेक्शन हो असं मी तुम्हाला बेस्ट विशेष देते। त्यानंतर 3 वर्षानंतर कंत्राटी पिरियड पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सेवेत कायम केलं जातं
आणि तुमचं पेमेंट जे आता तुम्ही कंत्राटी पिरियडमध्ये जे घेता त्याच्यात 3 पट पेमेंट तुम्हाला मिळतं. पण हे फिक्स अमाऊंट मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण पेसामध्ये जर तुम्ही जॉईन झालात तर तुम्हाला एक वेतन श्रेणी तिथे एक्स्ट्रा मिळेल आणि जर तुम्ही जनरल भागात जॉईन झाला तर तुम्हाला जे बेसिक आणि महागाई भत्ता वगैरे इतर जे आहे ते ॲड होऊन तुम्हाला पेमेंट मिळेल. आणि तुम्ही माझा पगार पण विचारलाय तर मग मी आकडा एक्सपोज करणार नाही. तुम्ही कॅल्क्युलेट करा की मी जेव्हा जॉईन झाले 2012ला तेव्हा 7,000 रुपये आम्हाला मानधन मिळायचं आणि आमच्या आधीचे जे होते जे ग्रामसेवक बंधू भगिनी तर त्यांना 2,500वरच म्हणजे काम करावं लागायचं आणि नंतर हे 7,000 झालं. आता 7,000चं 16,000 झालं आणि आज मला सेवेत 12 वर्ष पूर्ण झालेली आहे. 2012मध्ये मी जॉईन झाली आणि आता 2024 चालू आहे. तर 12 वर्षानंतर त्या 7,000वरती एक झिरो ॲड झालेला आहे आणि त्यामध्ये कपाती असतात, टॅक्स असतो बरेचसे. त्यामुळे फिक्स अमाऊंट अशी ठराविक मी तुम्हाला सांगू शकत नाही. त्यामुळे आहे की पुढचा त्यांचा जो प्रश्न आहे की MPSC UPSC या परीक्षांसाठी वेळ मिळतो का, तर त्याचं उत्तर हे तुमच्याच जवळ आहे. तुम्ही टाईम मॅनेजमेंट कसं करता. सर्व गावगाडा हाकून गावाचा सर्व कारभार करून तुम्हाला फॅमिलीसाठी किती वेळ मिळतो, प्लस तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी अभ्यासासाठी किती वेळ तुम्हाला हवा आहे, तर हे तुम्हीच सांगू शकतात की 24 तासांपैकी तुमचे ऑफिसला किती वेळ जाणार आहे. त्यानंतर घरी फॅमिलीसाठी आपल्याला काही कामं वगैरे असतात तर त्याच्यासाठी किती वेळ जाणार आहे आणि अभ्यासासाठी. तर माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मला वेळ मिळाला नाही आणि 2-2 ग्रामपंचायती असल्यामुळे 2-2 गावांचं कार्यभार, त्यानंतर अनेक रिपोर्ट्स वगैरे असतात, घरकामं पण असतात आणि यामध्ये मला स्पर्धा परीक्षांसाठी अजिबात वेळ देता आला नाही. त्यामुळे मी स्पर्धा परीक्षा पुढे दिल्या नाही. तर तुम्हाला जर तुमचं टाईम मॅनेजमेंट जर व्यवस्थित असेल आणि तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही निश्चित वेळ काढू शकता. आणि बरेच असे ग्रामसेवक बंधू भगिनी आहेत की ज्यांनी ही नोकरी करता करता अनेक परीक्षा दिल्या आहे आणि पुढे ते वरिष्ठ पदावरती पण गेले. त्यांनी MPSC UPSCचा अभ्यास कंटिन्यू चालू ठेवला. तर याचं उत्तर हे तुमच्याचकडे आहे. अशा प्रकारे आपण युजर्सचे काही प्रश्न घेतले तर एका युजर्सने विचारले की मी माझ्या जिल्ह्यात ग्रामसेवकचा फॉर्म भरलेला आहे आणि माझ्या जिल्ह्यातच मला नोकरी मिळू शकते का, तर ऑफकोर्स मिळू शकते. तुम्ही जर मेरिटला आलात चांगले. आता मी सांगते, मी नाशिक जिल्ह्याची ज्यावेळेस पदभरती निघाली त्यावेळेस मी फॉर्म भरला, परीक्षा पास झाले आणि नाशिक जिल्ह्यामध्येच नोकरीला लागले. तर तसं तुम्ही पण ज्या जिल्ह्याची भरली मेरिटला आला तर तुम्हाला तिथे मिळणारच आहे. इव्हन तुमच्या तालुक्यात पण जर मेरिटला आला, तुमच्या तालुक्यात जर जागा रिक्त असतील तर जिल्हा परिषद तुम्हाला जिथे पदस्थापना देईल तिथे तुम्ही नोकरी करू शकता. त्यानंतर आता अशा प्रकारे तुमचे जे काही मनातील प्रश्न होते त्यांची मी उत्तर माझ्या परीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता मी तुम्हाला सांगते की ग्रामसेवक नोकरीचे फायदे आणि तोटे काय. पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा की हे माझ्याकडे हे काय आहे हे तुम्ही सांगायचं आहे मला कमेंटमध्ये, की हा काहींना भरलेला ग्लास दिसतो तर काहींना हा रिकामा ग्लास दिसतो. तर त्याच पद्धतीने आहे की तुम्ही त्याकडे बघता कसं यावरतीच ते अवलंबून आहे. तर फायद्यांमध्ये जर बोलायचं म्हटलं तर पहिला एक असतं म्हणजे आर्थिक स्थैर्य, आणि ते प्रत्येक नोकरीत असतं आणि त्यासाठीच आपण म्हणजे नोकरी करतात की आपल्या कुटुंबाचं व्यवस्थित पालन. त्यानंतर दुसरा फायदा जो असतो तो म्हणजे आपल्याला सेवा, समाजसेवा करण्यास मिळते. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, असं साधू संतांनी म्हटलेलं आहे. ते अगदी खरं आहे आणि ते या ग्रामसेवक नोकरीमध्येच आपल्याला तंतोतंत लागू पडतं. आपल्याला रंजले गांजले म्हणजे बघा, विधवा महिला असतील, अपंग असतील, अनाथ मुले असतील, त्यानंतर समाजातील जे जे दुर्बल घटक असतील त्या सर्वांची सेवा करण्याचं भाग्य फक्त ग्रामसेवकालाच मिळतं. बाकी डिपार्टमेंटला असतं पण थोडंफार प्रमाणात कमी असतं. आता जर तुम्ही उदाहरणच घ्यायचं म्हटलं, जर महसूलमध्ये बघितलं तर फक्त निराधार योजनेचे तेवढेच लाभार्थी त्यांच्याकडे असतात. परंतु आपल्याकडे जर बघितलं ग्रामसेवकांमध्ये तर म्हणजे अगदी आईच्या पोटातील बाळापासून तर 90-95 म्हणजे वयोवृद्ध माणसापर्यंत सगळ्यांसाठी योजना असतात आणि आपण ठरवलं तर प्रत्येकाला योजना देऊ शकतो. प्रत्येकाची सेवा आपल्या हातून घडते. त्यामुळे हे सर्वात मोठं भाग्य आपल्याला मिळतं आणि वरून त्याचं पेमेंट पण आपल्याला मिळत असतं. म्हणजे वेगळी अशी समाजसेवा करण्याची आपल्याला गरज नाही. तर हा एक मोठा फायदा. हा तोटा आहे की फायदा आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. मी त्यामुळे तुम्हाला आधी ग्लास दाखवलेला आहे की तो भरलेला आहे की रिकामा आहे
हे तुम्ही जसं त्याच्याकडे बघता त्यानुसार ते ठरवायचे. तर ग्रामसेवक म्हणून काम आपण प्रशासकीय प्रमुख असतो ग्रामपंचायतीचे, परंतु कार्यकारी प्रमुख हे सरपंच असतात आणि कुठले व्यवहार हे सरपंच आणि ग्रामसेवक हे दोघांच्या संयुक्त सहीनेच होत असतात. म्हटलं तुमचे आर्थिक व्यवहार असतील, त्यानंतर कुठलेही एखादा रिपोर्ट असेल, कुठलंही कामकाज हे दोघांच्या संयुक्त याच्यानेच चालत असतं. त्यामुळे आपल्याला पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन यामध्ये चालावं लागतं. आणि मी तुम्हाला आधीच एका जी कमेंट आलेली होती त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की हा एक फायदा पण आहे माझ्या मते, की कुठलं एखादं अभियान आलं, कुठली योजना आली, त्यामध्ये आपल्याला लोकसहभाग हवा असतो. आणि आपण जर पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कामकाज केलं, तर आपला लोकसहभाग पण चांगला मिळतो. ती योजना लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचते. त्यामुळे यामध्ये पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप किंवा म्हणजे पदाधिकारी त्यांना सोबत घेऊन आपल्याला चालावं लागतं, हे एक आपण यामध्ये मान्य केलं पाहिजे. त्यानंतर दुसरं एक आहे, की जर तुम्ही 10 ते 5 म्हणजे किंवा शिक्षकाची नोकरी पत्करली किंवा अजून दुसरी, की फिक्स टायमिंग, त्या टायमिंगला येणं, त्या टायमिंगला जाणं, ही जर नोकरी पत्करली, तुम्ही फक्त त्या क्षेत्रापुरतेच मर्यादित राहतात. परंतु ग्रामसेवक ही जी नोकरी आहे त्यामध्ये तुम्हाला आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा, बांधकाम, त्यानंतर कृषी, पशुसंवर्धन, समाज कल्याण, असे सगळे डिपार्टमेंट जे असतात ते सगळ्या डिपार्टमेंटच्या योजना, सगळ्या डिपार्टमेंटचं कामकाज म्हणजे त्या आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं असतं. तर मग हा फायदा आहे की तोटा आहे हे तुम्ही ठरवायचं आहे, की आपला फक्त त्या एका क्षेत्रापुरता आपला व्ह्यू राहत नाही, तर आपला पूर्ण जेवढे पण जिल्हा परिषदेचे, पंचायत समितीचे विभाग असतील,